अशी एक लग्नगाठ भाग 61. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की श्रेयस आणि नीताताई सीमासाठी मागणी घालायला जातात आणि सगून देऊन परत जातात. तर आता पुढे श्रेयस आणि नीताताई घरी गेल्यानंतर तृप्ती त्यांना सीमाबद्दल खुशाली विचारते. लग्नाची सगून दिल्याबद्दल तिला खूप आनंद होतो. सगळे नातेवाईक आलेले असतात. सगळेजण तृप्तीबद्दल दुःख व्यक्त करतात. तृप्ती त्यांना सांगते, माझे फक्त थोडेच दिवस बाकी आहेत, तेवढे दिवस मला आनंदाने जगू द्या. कोणी दुःख व्यक्त करू नका. थोडे का दिवस होईना, मला तुमच्या सगळ्यांसोबत राहायचं आहे, हसायचं आहे, खेळायचं आहे, खूप खूप जगायचं आहे. एवढ्या छोट्याशा कमी दिवसातच मला खूप जगून घ्यायचं आहे. श्रेयस तृप्तीला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी श्रेयसला केबिनमध्ये घेऊन सांगून टाकले की तृप्ती आता खूप कमी दिवसाची सोबती आहे. ऑपरेशन होणार नाही आता. आजार खूपच बळावला आहे. तुम्ही पेशंटसोबत खुश राहा. जेवढं त्यांना आनंदात ठेवता येईल तेवढे त्यांना दुःख सहन करण्याची ताकद येईल. सध्या श्रेयस खूप वाईट प्रसंगातून जात होता. श्रेयस इंडस्ट्री कंपनीकडेही त्याचं सहसा लक्ष लागत नव्हतं आता. मॅनेजरला सांगून कंपनी मजुरांच्या हवाली केली होती. फक्त करिअरकडे लक्ष देणारा व्यक्ती आता रात्रंदिवस तृप्तीजवळ थांबू लागला. तृप्तीला खूप खुश राहता यावं म्हणून तो खूप प्रयत्न करायचा. तृप्ती खूप सहन करायची. श्रेयससमोर हसत खेळत राहायची. पण मनाला कितीही दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी चेहऱ्यावर त्याचे भाव प्रकट होतातच. तृप्तीच्या शारीरिक आणि मानसिक वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. लवकरच सीमा आणि श्रेयसचे लग्न करण्यात आलं. घरातल्या घरात लग्नाचे रीतिरिवाज पार करण्यात आले. दोघांच्या लग्नाची खुशी दोघांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. आणि घरातल्या नातेवाईकांना माहीत नसल्यामुळे काही लोक त्यांना नाव ठेवत होते. घरात बायको आजारी आणि श्रेयसला दुसऱ्या बायको करण्याची पडली आहे असे बोलत होते. मात्र श्रेयस कुणाकडेही लक्ष देत नव्हता. त्याला फक्त तृप्तीची खुशी, तिच्या चेहऱ्यावरील आनंद एवढंच बघायचं होतं. तिची इच्छा पूर्ण करायची होती. लग्न खूपच साध्या पद्धतीने घरातल्या घरात करण्यात आले. लग्न आटोपल्यावर सीमा आणि श्रेयस तृप्तीजवळ गेले. श्रेयस तृप्तीला म्हणाला, तृप्ती, झालं ना आता तुझ्या मनासारखं? खूप हट्टी आहे मात्र तू. तृप्ती अगदी हसू लागली. म्हणाली, अहो, मी कुठं हट्ट केला अजून? हट्ट कसा असतो ते पुढे पाहायला मिळेल तुम्हाला. खूप सतावेल मी तुम्हाला. श्रेयसने वरती नजर करून विचार मनात आला. मनातच म्हणाला, काश यार तृप्ती, असं घडलं असतं तर. तुला काहीच नव्हता. तू सतत माझ्या आयुष्यात राहिली असतीस. तुझे सगळे हट्ट, सगळ्या इच्छा मी पूर्ण केल्या असत्या. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तृप्तीला ते समजले. त्याच्या मनातले विचार समजले. तिने श्रेयसचा हात हातात घेऊन प्रेमाने कुरवाळत म्हटले, अहो, तुमच्या मनातलं मी ओळखलं. तुम्हाला हेच वाटतं आहे ना? ही तर आता मरणार आहे आणि पुढे हट्ट पुरवण्यासाठी कशी राहणार? तिने हळूच तिचे तोंड त्याच्या कानाजवळ नेले आणि म्हणाली, श्रेयस, मी तुम्हाला असं सहजासहजी सोडणार नाही. खूप त्रास देईन तुम्हालाही आणि तुमच्या बायकोलाही. तुमचं बाळ नाही बघू शकेल मी. कारण देवाच्या मनात अजून मला तुमच्याजवळ पाठवण्याची इच्छा दिसते आहे. श्रेयस प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला. सीमाही हैराण झाली ते ऐकून. ती पुढे म्हणाली, मी तुमच्यापासून लांब कुठंच जाणार नाही. आत्ता जाते आहे देवापाशी आणि लवकरच 9 महिन्यांनी येईल सीमाच्या पोटी पुन्हा एकदा जन्म घेऊन. श्रेयस, कुठल्या ना कुठल्या नात्यात मी तुम्हाला बांधलेली असेल. तुमची माझी सोबत कधीच तुटू शकत नाही. सीमा आणि श्रेयसच्या दोघांचाही हात ती एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते, खूप सुखात राहा. आणि सीमा तू? सीमा बोलली, बोल ताई. अगं माझा नवरा मी तुझ्या ताब्यात देत आहे. खूप खूप प्रेम कर त्याच्यावर. त्याला एकटं कधीच सोडू नको हं, माझ्यासारखं. खूप भोळा आणि खूप खूप चांगला आहे गं माझा श्रेयस. त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ दे. कधीही त्यांचा हात सोडू नकोस. प्रत्येक परिस्थितीत त्यांना तुझी सोबत अखंड राहू दे. मला माहीत आहे मी गेल्यानंतर माझा श्रेयस स्वतःला सांभाळू शकणार नाही. प्लीज सीमा, तू त्यांच्यापासून 1 मिनिटही दूर जाऊ नकोस. तेव्हा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच मी तुला माझ्या श्रेयससाठी निवडले. माझा विश्वास तू खरा करून दाखव. माझी बहीण, माझ्या श्रेयसला सांभाळून घे. अगं, हे दिसतात फक्त ताडसारखे, पण मन खूप नाजूक आहे गं त्याचं. एवढ्याशा दुःखानेही पार कोलमडून जातात. मला खात्री आहे तूच माझ्या श्रेयसला सांभाळशील.
सीमा म्हणाली, ताई प्लीज असं बोलू नकोस ना. तृप्ती श्रेयसकडे चेहरा फिरवून त्याला म्हणाली, मला माफ करा श्रेयस, मी आयुष्यभर तुमची साथ निभावू शकले नाही. बोलता बोलता तिला धाप लागली. श्वास घेण्यास तकलीफ होऊ लागली. सीमा म्हणाली, ताई तू बोलू नकोस ना, शांत झोपून राहा. त्रास होतो तुला खूप बोलण्याचा. तृप्ती अगदी सीनपणे हसत म्हणाली, अगं आता मला काय काम आहे. संपलीत माझी सगळी कामं. जी राहिली बाकी ती तुला सोपवली मी. आता कायमचं आरामच करायचा आहे, म्हणून थोडा वेळ बोलू दे मला. श्रेयस असं बोलत असताना तिला अचानक खूप त्रास होऊ लागला. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. ती जोराने आरोळ्या मारू लागली. श्रेयसने तिला आपल्या मिठीत घेतलं. रडत असतो जोराने बोलला, अगं सीमा आई, कुणीतरी डॉक्टरांना बोलवा ना. बघा किती त्रास होतोय माझ्या तृप्तीला. तृप्ती म्हणाली, प्लीज श्रेयस, आईला आणि सीमाला कोणालाही कुठेच पाठवू नकोस. संपलं आहे माझं सगळं. आता वेळ नाही आहे माझ्याकडे. फक्त तुम्ही सगळे माझ्याजवळ बसा. श्रेयस अगदी वेड्यासारखा करू लागला. नाही तृप्ती, नाही असं म्हणू नकोस प्लीज. तृप्ती जोरजोराने श्वास घेऊ लागली. तिला आता बोलणे कठीण होऊ लागले. श्रेयसने तिची नजर बघितली. तिची नजर अगदी केविलवाने सगळ्यांकडे पाहत होती. जणू सगळ्यांना सांगत होती, मला कुणीतरी वाचवा. ती शेवटचे शब्द खूप मोठ्या मुश्किलीने बोलली. श्रेयस, खूप त्रास होतोय मला. काहीतरी करा ना प्लीज. माझ्या डोळ्यासमोर आता अंधारी येत आहे. मला कोणीच दिसत नाही आहेत. फक्त अंधारच अंधार आहे. आणि असं बोलत असतानाच ती शांत झाली. तिचे ओठ हलत होते काहीतरी बोलण्यासाठी, पण बोलता येत नव्हतं. डोळे मिटून घेतले होते. श्रेयसने तिला आपल्या बाहूत घेतलं होतं. अचानक तिचा देह जड झाला. श्रेयसने तिला खाली टाकले. तिची हालचाल पूर्ण बंद झाली होती. ती अनंतांच्या यात्रेला निघाली होती. तिचा क्रूज झालेला देह बेडवर अगदी निश्चिलपणे पहुडला होता. श्रेयसला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं. त्याने तिचा शांत देह पाहून जोराने टाहो फोडला. तृप्ती, अगं नाही, तू मला सोडून नाही जाऊ शकत. अगं तू जसं सांगितलं तसं तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण केल्यात ना. तरीही का रागवली माझ्यावर. अगं आई, उठायला सांगा ना गं या तृप्तीला. बघ ना किती निष्ठुर आहे. मी एवढ्या आरोळ्या मारतो आहे आणि उठतसुद्धा नाही. तृप्ती उठ ना, असं म्हणून तो जोराने ओरडू लागला. कोणाच्याही तो समजेना. त्याला समजावणं मुश्किल होऊ लागलं. नातेवाईकांनी त्याला उचलून बाहेर नेले, पण तो तृप्तीचं प्रेत सोडायला तयार होईना. इकडे सीमा, नीताताई आणि रुहीची पण अगदी रडून रडून हालत खराब झाली होती. सगळ्यांना समजवताना नातेवाईकांची नाकी नऊ येत होते. सगळेच अगदी जीव तोडून रडत होते. नातेवाईकांनी प्रेतच्या विल्हेवाट लावण्याची तयारी केली. तृप्तीला सुवासीन म्हणून हिरवे पातळ नेसवण्यात आले. श्रेयसच्या हातून तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिला तिडीवर झोपवून स्मशानभूमीत घेऊन गेले. तिला अग्नी दिला. अग्नीचा भडका उडाला बरोबर. श्रेयस तृप्ती म्हणून ओरडला आणि पळत पळत अग्नीमध्ये स्वाहा होण्यासाठी जाऊ लागला. म्हणाला, मी माझ्या तृप्तीशिवाय राहू नाही शकणार. मलाही मरायचं आहे. आम्ही आमची रेशीम गाठ बांधताना एकमेकांसोबत वचन घेतले होते. एकमेकांसोबत जगायचं, एकमेकांसोबत मरायचं. तृप्ती, तू तुझं वचन पूर्ण केला नाहीस. तू माझ्या अगोदरच जाऊ शकत नाहीस. थांब, मला येऊ दे, आपण सोबत जाऊ. मला जाऊ द्या, सोडा. त्याचे भान हरपले होते. तो अगदी वेड्यासारखा करत होता. नातेवाईकांनी त्याला घट्ट पकडून ठेवले आणि त्याला धरून कसे तरी मोठ्या मुश्किलीने त्याला घरी आणले. आज तृप्ती आणि श्रेयसची रेशीम गाठ कायमची तुटली होती. एकमेकांपासून कायमचे ते वेगळे झाले होते. श्रेयसची तब्येत जास्तच बिघडू लागली. तो सतत तोंडातून, तृप्ती तू एकटी जाऊ शकत नाही. मलाही येऊ दे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. असं काहीतरी बडबड करत असायचा. नातेवाईकांनी डॉक्टरांना घरी बोलावले. त्यांना इंजेक्शन दिले आणि झोपेचे औषध दिले. म्हणून त्याला गुंगी आली आणि तो शांत झोपी गेला. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.